पाहायला मिळतात. फुलटा षटकात एकावन्न दिला जातोय. चेंडू जर फील्ड होईल स्क्वेअर लेग मध्ये मध्ये त्याच्यात एक धाव मात्र मिळतोय. एका भागेत आपण जर पाहायला गेले धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9 या धावसंख्येवर. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. दुसरं षटक मानत असतं. अप्रतिम गोलंदाजी झाली आतापर्यंत. या ठिकाणी मात्र क्वार्टर गोलची संधी कदाचित झेल सुटते आहात ना. चांगलं षटक हाताळले गेले उदय. 2 गडी 5 झाले त्या षटकामध्ये. केवळ 3 धावा खर्च केले गेल्यात. शेवटचे 3 षटक शिल्लक आहेत. 18 चेंडूमध्ये कितपत धावसंख्या उभारत तुझ्या पाहायला लागेल. गोलंदाजी मार्कवर अक्षय ससाने धावसंख्या झाली 9. आवाज येत नाही का? दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 9. तिसरे षटक मार्ग असतात गोलंदाजीवर अक्षय. शॉर्ट गुडलेटर चेंडू एका स्कोर विकेट. चेंडू जाईल सीमारेषेच्या दिशेने 4 धावांसाठी. चार धावा मिळत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचली 13 या धावसंख्येवर. पहिल्या चेंडूवर चौकाराने स्वागत केलं गेलं गोलंदाजाचा. थोडंसं बॅकफूट वर टाकण्याचा प्रयत्न असेल गोलंदाजाला. कुठेतरी धावसंख्या देण्याची गरज आहे. पुन्हा एकदा एक क्रॉस बॅटेड स्ट्रोक पाहायला मिळतो. चेंडू जाईल सलगचा 2 चेंडू 2 चौकार पाहायला मिळत आहेत जयच्या बॅट मधून. क्रॉस बॅटेड स्ट्रोक्स पाहायला मिळतात आपल्याला. प्रथम गोलंदाजी सलग 2 चेंडू 2 चौकार. धावसंख्या झाली ती 17 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. कुठेतरी पार्टनरशिप बिल्ड करण्याची खूप गरज आहे. शेवटच्या मला वाटतं अजूनही यानंतर 2 षटक शिल्लक आहेत. मग टोटल जवळजवळ 16 चेंडू शिल्लक आहेत. 16 चेंडूमध्ये तितपत धावसंख्या उभारत 13 षटक पाहावं लागेल. दोन चेंडू 2 चौकार आला त्या ठिकाणी आपण पाहायला गेलो. एका प्रथम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. दुसरा विकेटवर मॅच चालू आहे. आता 40 तीन करायचा प्रयत्न होता या ठिकाणी. पाहायचं थोडीशी घाई केली आहे. 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या पुढे सरकते जाऊन पोहोचली 19 या धावसंख्येवर 19. धावसंख्येमध्ये 19. 3 चेंडूंमध्ये 10 धावा खर्च केला गेला. त्या षटकामध्ये कुठेतरी अशा प्रकारची फलंदाजीची गरज होती. मात्र दाखवून देतो जयेश महिला कॅपॅसिटी देखील मोठे फटके मारू शकतो. या ठिकाणी पाहायचं कितपत धावसंख्या होत होती सोलो स्ट्रायकर संघाची. कारण की 3 गडी 5 झाल्यात. त्यानंतर मात्र कोलकाता चेंडू टाकण्याचा प्रयत्न. थोडीशी दिशाहीन गोलंदाजी. 22 स्वरूपात एक अतिरिक्त धाव. वाईट +1 मध्ये 2 धावा निश्चितच मिळतील या ठिकाणी.
धावसंख्या पुढे सारखे धावून पोहोचते ती 21. थोडस महागडं षटक पाहायला मिळतंय. 3 चेंडूंमध्ये 12 धावा आतापर्यंत आल्या त्या षटकामध्ये. शॉर्ट त्याचे चेंडू बिरकावून दिले जाते. काय कॉर्नर चेंडू जाईल. एक धाव पूर्ण दिसण्याचा प्रयत्न केला जातो. 2 धावा चांगली रनिंग बिटवीन विकेट्स पाहायला मिळते. 2 धावा धावून पूर्ण केल्या जात आहेत. ते 2 धावेची धावसंख्या पुढे सरकेल. जाऊन पोहोचेल ती 23 या धावसंख्येवर. जयेश अशोकांना अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळते आणि कुठेतरी अशा इनिंगची गरज होती संघाला. बॅकफुटवर ढकलला गेला होता सेरी स्ट्रायकर संघाचा फलंदाजानं. अप्रतिम गोलंदाजी होत होती. 2 षटकांमध्ये तब्बल 3-5 झाले होते. 9 धावा देऊन. स्लोअर चेंडू का बिरकावून दिला जातो. पायचा चेंडू जाईल सीमारेषा पार. इट्स अ बिग हिट. 6. जबरदस्त हिट पाहायला मिळते. जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते. जयेश एक पॉकेट डायनामो आपले पाहायला मिळते. अडचण चेंडू झालेत. शेवटचा मध्ये 1 चेंडू शिल्लक आहे अजूनही. धावसंख्या झाली 29. तब्बल 20 धावा या षटकामध्ये खर्च केल्या गेल्यात. काय शेवटचा चेंडू आहे. शेवटच्या चेंडूवर सन्मान दिला जातोय की आक्रमण केलं जात आहे. चेंडू पंचांकडे अपील केले होते. पंच अपीलला दाद देत नाही. फलंदाज बचावतो. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले 29 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. कुठेतरी आपण पहिल्या 2 ओव्हर्स पाहिल्या. पहिल्या 2 ओव्हर्स मध्ये केवळ 9 धावा होत्या. 3 गडी बाद झाले होते. पण या मैदान जयेशने एंट्री केली मैदानात आणि तब्बल 20 धावा या षटकामध्ये कुठल्यात. रितेश पांडे वैयक्तिक जबरदस्त स्ट्रोक येतोय. 6 धावांसाठी जबरदस्त आक्रमण केलं जातं आणि कॉन्फिडन्स मात्र जबरदस्त वरच्या लेवलला पोहोचलेला आहे. कोणताही गोलंदाज समोर येऊ देणे आक्रमण करणार हे मात्र ठाण केलं जयेश यांनी. 8 चेंडूंमध्ये तब्बल 25 धावांवर फलंदाजी करतोय.
चांगला चेंडू होता, हलक्या आपण खेळून काढला. ऑनसाईडच्या दिशेने चेंडू जाईल, काउंट करून चेंडू फील्ड होतो, तोपर्यंत 2 धावा मिळतील. चार चेंडू झाले, धावसंख्या झाले 40. 40 आखिरी तो गेंद शेष है इस ओवर में. रितेश पांडे बल्लेबाजी करते हुए विजय. क्या बल्लेबाजी की है, खास कर तारीफ करनी होगी जयेश की. इस तरह की बल्लेबाजी की इस बल्लेबाज ने. एक समय ऐसा था अपनी टीम में पूरी दिक्कत में थी, 3 बल्लेबाज आउट हो चुके थे, स्कोर उठा 9 रन. आखिरी एक गेंद शेष होते वैसे टाइम लिया जा रहा है. गेंदबाज और विकेट कीपर द्वारा फील्ड प्लेसिंग में थोड़ा सा चेंज देखने मिल रहा है. जयेश की बढ़िया बल्लेबाजी की इस बल्लेबाज ने, वो टीम को जरूरत थी. उसी बीच एक बढ़िया गेंद थी, मिस फील्डिंग हमें देखने मिली, उसका मुजाहरा मिलता हुआ. बल्लेबाज 2 रन आसानी से पूरा करता हुआ. थोड़ा सा अंडर प्रेशर थे फील्डर्स.